महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत राबविण्यात आलेल्या गोवर रुबेला लसीकरण मोहिमेत सक्रिय सहभाग घेऊन मोहीम यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल मदनी चॅरिटेबल ट्रस्टचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला। महाराष्ट्र सरकार आणि भारत सरकारच्या वतीने गोवर रुबेला मोहीम हाती घेण्यात आली होती। ही मोहीम सांगली जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने राबविण्यात आली होती। समाजात या मोहिमेबद्दल सर्वधर्मीय समाजात जागृती नसल्याने अनेक गैरसमज निर्माण झाले होते। ही लस घेण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते। अशा परिस्थितीत मदनी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने मदनी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष हाफिज सद्दाम सय्यद आणि महासचिव सुफियान पठाण यांनी सर्व समाजाच्या धर्मगुरू, जबाबदार, संबंधित मदरसा, मस्जिदचे ट्रस्टी यांची भेट घेऊन त्यांना लसीचे महत्त्व सांगितले। तसेच जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला मोलाचे सहकार्य करत बैठका आयोजित करण्यात आल्या होत्या, त्यातही पुढाकार घेतला होता। त्यासंबंधी समाजात जागृती निर्माण झाली आणि या लसीच्या बाबत असलेले गैरसमज दूर झाले आणि त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला। गोवर रुबेला लस घेतल्यानंतर त्याचे होणारे लाभ आणि आरोग्यावर त्याचा कसा सकारात्मक आणि चांगला परिणाम होतो याचे महत्त्व पटवून दिले। मदनी ट्रस्टच्या या आरोग्यविषयक कार्याची दखल घेत आरोग्य अधिकारी डॉक्टर विजयकुमार वाघ यांनी सन्मानपत्र देऊन गौरव केला। हे सन्मानपत्र मदनी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष हाफिज सद्दाम सय्यद आणि महासचिव सुफियान पठाण यांनी स्वीकारले। मदनी ट्रस्टच्या सामाजिक, सांस्कृतिक, आरोग्य, शैक्षणिक कार्याचा गौरव करून शासनाच्या अनेक आरोग्यदायी योजना समाजाच्या तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम व्हावे यासाठी या शुभेच्छा डॉक्टर विजयकुमार वाघ यांनी दिल्या। नमस्कार, मी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर विजयकुमार वाघ। भारत सरकार आणि महाराष्ट्र शासनाच्या गोवर रुबेला मुक्त महाराष्ट्र आणि भारत या संकल्पनेला प्रतिसाद देत सर्व जिल्हा परिषद अंतर्गत निवासी, अनिवासी, आश्रमशाळा, मदरसा यांच्यामधील सर्व विद्यार्थ्यांसाठी जी गोवर आणि रुबेलाची लसीकरण मोहीम राबवण्यात आली होती, त्या मोहिमेला अत्यंत चांगल्या प्रकारे सहभाग नोंदवत तसेच सक्रिय सहकार्य नोंदवत मदनी चॅरिटेबल ट्रस्ट यांचे अध्यक्ष व त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी अत्यंत मोलाचं सहकार्य याच्यामध्ये केलं। त्यामुळे 100% लसीकरण करण्यामध्ये जिल्हा परिषद आरोग्य विभाग यशस्वी झालेला आहे। मी परत एकदा सर्व पदाधिकाऱ्यांचं, सन्माननीय अध्यक्षांचं मनापासून आभार मानतो की या गोवर रुबेला मुक्त भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये ही भूमिका अत्यंत महत्त्वाची राहील, याच्यामध्ये कुठलीही शंका नाही। यापूर्वी सुद्धा मदनी चॅरिटेबल ट्रस्टने आपल्याला कोरोनाच्या काळात असेल किंवा विविध आरोग्यविषयक उपक्रमांमध्ये अतिशय चांगला सहभाग नोंदवला आहे। मी परत एकदा आवाहन करतो की अशा सर्व उपक्रमांमध्ये मदनी चॅरिटेबल ट्रस्ट आपल्याला अत्यंत चांगल्या पद्धतीचं सहकार्य यापुढे सुद्धा करेल। मी पुनश्च एकदा आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो आणि आभार मानतो। धन्यवाद।